लोणी चोरलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला कृष्णाच्या माहिती आहेत. स्वामींनी त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख करताना संपूर्ण प्रमुख त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लीलांमध्ये घडलेले जे जे प्रसंग आहेत त्यांचा फक्त उल्लेख केलेला आहे की त्याचं स्मरण आपल्याला करून दिले की ही लीला केली बरं कृष्णाने, ही केली वगैरे अशा पद्धतीने 28 श्लोकांमध्ये ते रचलेलं आहे. त्याचा पहिला श्लोक असा आहे, विष्णू ब्रह्मादि देवै क्षितिभर हरणे प्रार्थिता प्रादुरासीत देवक्या नंदनंदी शिशुवध विहिता नूतनाम यो जघान उत्थानौत्सुक्य काले रथचरणगतं चासुरं पादघातैः चक्रावर्तं च मात्रा गुरुरितिनियतो भूतले सोबताल. आता हा श्लोक वाचल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर याच्यात त्यांनी सांगितले कृष्णाचा जन्म आणि त्यांनी बालपणी कोणत्या कोणत्या दैत्यांचा वध केला याचा उल्लेख आहे. मग सुरुवातीला त्यांनी सांगितलंय ब्रह्मदेव रुद्र इंद्र विष्णू ब्रह्मादि देव क्षितिभर हरणे प्रार्थिता प्रादुरासे. त्यांनी ब्रह्मदेव रुद्र इंद्र इत्यादी देवतांनी पृथ्वीचा भार दूर करण्याकरता म्हणून विष्णू परमात्म्याकडे प्रार्थना केली. झालं असं की त्यावेळेला पृथ्वीवर लाखो दैत्य राजाचं रूप धारण करून राहिले होते आणि ते दैत्य शासन करत होते इथे. मग आता वृत्ती दैत्याची, त्यामुळे शासन कसं असेल याचा अंदाज आपण करू शकतो की कोणत्या प्रकाराने ते शासन करत असतील. मग त्या राजांचा त्रास सामान्य जनतेला तर होत होताच, पण जे साधू संत ऋषी मुनी होते त्यांना त्रास होत होता. जे त्यांच्या धर्म कार्यामध्ये कायम अडथळा यायचा की धर्म कार्य कोणतंच कार्य पूर्ण होत नव्हतं. तर हे दैत्य राजे लोक जे होते, राजा म्हणून घेणारे जे दैत्य होते ते त्यांच्या कार्यामध्ये नित्य अडथळे आणत होते आणि पृथ्वीला अशा दैत्यांचा भार होतो. चांगल्या लोकांचा पृथ्वीला भार होत नाही, पण दैत्य रूपी जे लोक असतात त्यांचा मात्र पृथ्वीला भार होतो आणि अशा लोकांचा भार झाला म्हणून ती अगदी त्रासून गेली. त्या पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली की देवा आता मला हा भार सहन होत नाहीये आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढा आणि माझा भार हलका करा. ब्रह्मदेवाने काय केलं, इंद्र रुद्र इत्यादी देवतांना घेतलं आणि क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. बाकी सगळ्या देवांना फक्त त्या किनाऱ्यापर्यंत जाता येतं. एकटे ब्रह्मदेव विष्णू परमात्म्यापर्यंत जाऊ शकतात क्षीर समुद्रामध्ये. म्हणून हे सगळे देवदेवता त्या क्षीर सागराच्या किनाऱ्यावर थांबले. ब्रह्मदेव एकटे तिथपर्यंत गेले. त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याला त्यांनी अभिषेक केला पुरुष सूक्ताने. भागवतात याचा उल्लेख येतो की विष्णू परमात्म्याला त्यांनी पुरुष सूक्ताने अभिषेक केला आणि त्यांना प्रार्थना केली की सगळ्या देवदेवतांना घेऊन मी इथे आलेलो आहे आणि पृथ्वीवरती ज्या दैत्य लोकांचा भार झालेला आहे, अनाचार माजलेला आहे आणि सगळीकडे अधर्माचं राज्य पसरलेलं आहे, तर यातून काहीतरी मार्ग काढावा. आता अधर्माचं राज्य माजलेलं आहे काय म्हणावं याला, म्हणजे कसं समजावं की अधर्माचं राज्य माजलंय म्हणून. तर ज्या वेळेला अधर्मच धर्म आहे असं म्हणून आपण त्याचं आचरण करतो की चुकीची गोष्ट बरोबरच आहे असं म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा म्हणायचं की अधर्म झाला, त्याला आपण धर्म मानून चालायला लागतो. कसं आहे की आपल्याकडे उपनयन करतात, तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की 5व्या वर्षी उपनयन करावं, पण प्रत्येक गोष्टीला अपवाद दिलेला आहे आपल्याकडे. तसं सांगितलं 5व्या वर्षी जर उपनयन तुम्हाला करणं काही कारणामुळे शक्य झालं नाही तर 8व्या वर्षी करा. पण आपण त्या अपवादालाच नियम समजून बसलो आणि आपण म्हणायला लागलो की 8व्या वर्षी करावं, चांगलं असतं 8व्या वर्षी उपनयन केलेलं. याप्रमाणे जेव्हा अधर्मच म्हणजे चुकीच्या गोष्टी बरोबर आहेत असं सांगून ज्याप्रमाणे आचरण केलं जातं, धार्मिक कार्यात वारंवार अडथळे येतात, त्याच वेळेला पृथ्वीला भार होतो आणि असं सतत घडत असतं. मग आता त्यांनी ह्यांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं की मला माहिती आहे म्हणजे पृथ्वीवरती भार झालेला आहे दैत्यांचा, याची कल्पना मला आहे आणि मी त्या दृष्टीने विचार करतोय काय करायचंय ते.
मी आता लवकरच देवकीच्या उदरी जन्म घेणार आहे. आता नंतरची कथा आपल्याला माहिती आहे की भगवंतानी देवकीच्या उदरी जन्म घेतला. आधीचंही सगळं माहिती आहे आपल्याला, त्यानंतर जन्म घेतला हे पण माहिती आहे. आणि वसुदेवानी नंदाच्या घरी त्यांना नेऊन ठेवलं. हे पहिलं त्यांनी सांगितलं. पहिल्या ओळीमध्ये जे श्लोकाची सुरुवात जी केली त्याच्यात सांगितलं की ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्याप्रमाणे भगवंतानी अवतार घेतला वसुदेव देवकीच्या पोटी आणि नंदाच्या घरी गोकुळामध्ये त्याला नेऊन ठेवलं. मग आता गोकुळामध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं कृष्णाने, तर ज्या कार्यासाठी ते इथे जन्म त्यांनी घेतला होता ते कार्य लहानपणापासून अगदी तान्ह असल्यापासून त्यांनी सुरू केलं. मग काय काय केलं त्यांनी, तर दुष्टांचा विनाश करायला सुरुवात केली. कारण काय, तर ते आपल्याला माहितीच आहे की कशासाठी जन्म घेतला होता त्यांनी ते. मग कोणाकोणाला मारलं, तर प्रथम पुतनेला मारलं, शकटासुराला मारलं, तृणावर्ताला मारलं, अशा अनेक दैत्यांना मारलं. भागवत आपण सगळेजण वाचतो, या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत, त्याचा फार उल्लेख करायचा नाहीये आपल्याला. फक्त जरा आठवण करून घ्यायची आणि त्याच्यातून काय सांगायचं आहे भगवंताला हे आपण आज बघणार आहोत. कारण स्वामींनी जे ग्रंथ रचलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे. का हो, त्यांना पूर्ण भागवत लिहिता आलं असतं आणि त्याच्यावरती संपूर्ण सांगता आलं असतं, पण त्यांनी आपल्यासाठी ही गोष्ट सोयीची करून ठेवली आहे. त्याचं कारण एक सांगते तुम्हाला आणि मग पुढे कथेकडे जाते की आपल्याला, आपण प्रापंचिक लोक आहोत सगळेजण, तेवढा वेळ आपल्याला नसतो, चरितार्थासाठी बाहेर जावं लागतं, पण तरी देखील परमार्थ साधायचा आहे, परमार्थाचं काहीतरी करायचंय. मग तुम्हाला भागवत वाचायला वेळ नाही, भागवत चालू आहे हो शेजारी 7 दिवस झाले, मला वेळच नाही हो, इतके दिवस इतका वेळ मी भागवताला देऊ शकत नाही असं आपण अगदी सहजपणाने म्हणतो. पण मग भागवत तर ऐकायचं आहे, त्याचं पुण्य मिळवायचंय. मग स्वामींनी सांगितलं की तुम्ही भागवतामध्ये ज्या घटना दिलेल्या आहेत, जे प्रसंग दिलेले आहेत, मी तुम्हाला त्याचं स्मरण करून देतो, तुम्ही त्यांचं चिंतन दिवसभर करत बसा. 7 दिवसच भागवत ऐकायचं नाहीये, तर 7 दिवस हे निमित्त झालं. त्याच्यानंतर खरं भागवत सुरू होतं आपलं, की ज्या वेळेला आपण त्याच्या प्रसंगावरती किंवा भागवतातल्या घटनांवरती चिंतन करायला लागतो, विचार करायला लागतो, ते खरं भागवत ऐकणं असतं किंवा समजून घेणं असतं. तसं स्वामींनी सांगितलं की भागवतातल्या काही कथा, कृष्णचरित्रातल्या काही कथांचा उल्लेख मी तुम्हाला करून देतो की या कथेचं स्मरण करा आणि त्याच्यावर दिवसभर चिंतन करा, 1 दिवस भागवत ऐकल्याचं पुण्य तुम्हाला निश्चित मिळेल. म्हणून त्यांनी इतक्या लहान प्रमाणामध्ये हा ग्रंथ लिहून आपल्या समोर ठेवलेला आहे. मग अशा कृष्णाने आमचं रक्षण करावं असं त्यांनी श्लोकाच्या शेवटी सांगितलं की कृष्ण कसा आहे, तर यांनी म्हणजे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या प्रार्थनेवरनं त्यांनी प्रार्थना ऐकली आणि जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर लगेच पूतनेचा संहार करण्यापासून त्यांनी कार्य सुरू केलं, दुष्टांचा संहार करण्याचं. मग अशा या कृष्णाने आमचं रक्षण करावं असं राघवेंद्र स्वामींनी सांगितलं. मग आता हा श्लोक वाचल्यानंतर याच्यावर चिंतन काय केलं पाहिजे आपण, जे मला वाटतं ते मी तुमच्या समोर ठेवणार आहे. फक्त जे मला वाटतं तेच तुम्हाला वाटलं पाहिजे असंही नाहीये, पण एक दिशा सांगते मी की मी या पद्धतीने विचार करते, तुम्ही बघा तुम्ही कशा पद्धतीने विचार करता ते. तेव्हा हा श्लोक वाचताना आपल्याला काय चिंतन करता आलं पाहिजे की त्यांनी पूतनेला मारलं असं म्हटल्यानंतर आपल्या मनात पहिला विचार आला पाहिजे की बरोबर आहे, आपण गीता वाचतो, गीतेमध्ये भगवंतांनी सांगून ठेवलेले आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्ट लोकांकडून साधू संत सज्जन यांना त्रास होतो, सामान्य लोकांना नाही, सामान्य लोकांनी झालेला त्रास आपलं दैव म्हणून किंवा आपलं प्रारब्ध म्हणून सहन करायचं असतं आणि दर जन्मी आपला देह शुद्ध, आपला आत्मा म्हणा जीव शुद्ध करून घ्यायचं आणि पुढच्या जन्मी जास्त उन्नत व्हायचं किंवा जास्त परमार्थाकडे वळायचं. पण साधू संतांना, ऋषी मुनींना, सज्जनांना जेव्हा त्रास होतो तेव्हा भगवंत अवतार घेतात आणि मग त्यांच्या रक्षणाचं काम भगवंत करतात. म्हणजे अधर्माला धर्म समजून जेव्हा लोक वागायला लागले तेव्हा भगवंत अवतार घेतात. मग या पूतनेच्या प्रसंगातून काय सांगायचं आहे, तर चांगुलपणा. आता पूतनेने काय केलं आपल्याला प्रसंग आठवा आता तो भागवतातला
ती गोड गोड बोलून ती आली घरामध्ये, मग मी तुझी दूरची मावशी आहे, मग तुझं लेकरू किती गोड आहे, मग मी त्याला मांडीवर घेते, मी खेळवते, गोड गोड बोलून तिने त्या लेकराला मांडीवर घेतलं. म्हणजे वरवर गोड, पण तिच्या मनामध्ये पण हाच भाव होता का? इतकंच गोड आणि चांगलं बोलण्याचाच भाव पुतनेच्या मनात होता का? ती मनामध्ये हेतू काहीतरी वेगळा ठेवून आली होती, दुष्ट विचार तिच्या मनामध्ये होतो. मग आता ही पुतनेची कथा ऐकल्यानंतर कृष्णाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. समाजामध्ये तुम्ही वावरत असताना ज्या वेळेला इतका चांगलपणाचा बुरखा पांघरून जेव्हा लोक तुमच्याशी वागत असतील तेव्हा सावध राहा. ह्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं असू शकतं, तेव्हा नीट पारखून माणसाला नंतरच पुढे पाऊल टाका, ही गोष्ट त्यांनी सांगितली. आणि तुम्ही जर वाईट चिंतत असाल तर तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय सुद्धा तो राहत नाही, हे पुतनेच्या, कारण त्यांनी पुतनेचा वधच केला. आता आपल्याला म्हणजे एवढी शक्ती नाहीये की आपण पुतनेचा वध करू, तिला किंवा दुष्ट माणसांचा वध करू आणि त्यांना मारून टाकू. मग आपण काय करू शकतो तर असं जेव्हा आपल्याला केव्हा आयुष्यामध्ये किंवा जीवन जगत असताना प्रसंग येईल की एखादी व्यक्ती आपल्याशी फार चांगुलपणाने वागते, फार नम्रपणाने वागते, तेव्हा थोडंसं सावध व्हायचं आणि मग बघायचं तपासून की खरंच या व्यक्तीच्या मनात पण हेच आहे का, मनामध्ये काहीतरी वेगळा भाव घेऊन ही आपल्याशी बोलते आहे, आणि मग त्याप्रमाणे आपण वागायचं. हे भगवंतानी शिकवण आपल्याला इथे घालून दिलेली आहे की समाजात वागताना तुम्ही अशा प्रकाराने वागा. मग हे अज्ञान दूर करायचं आहे आणि त्यांना पुन्हा धर्म मार्गाला लावायचं आहे. हे कार्य भगवंत करतात. अधर्माचा जेव्हा साम्राज्य होतो तेव्हा आता त्यांनी पुतनेला मारलं, मग आपल्याला काय वाटतं की पुतना किती भाग्यवान आहे, तिला भगवंताने मारलं, भगवंताच्या हातून तिला मरण आलं, म्हणजे किती पुण्यवान ती. पण तसं नाही आहे. तर पुतनेच्या शरीरामध्ये दोन जीव राहत होते, एक सुजीव आणि एक वाईट जीव. एक होती त्राटिका रामाच्या काळातली आणि दुसरी होती उर्वशी अप्सरा. त्या उर्वशीला एक शाप मिळाला होता, काही चूक तिच्या हातून घडली होती म्हणून, आणि मग तिकडच्या देवांगनांना एखादी चूक घडल्यानंतर जो शाप मिळतो तो शाप भोगण्यासाठी पृथ्वीवर यावं लागतं. मग त्या येतात तर त्यांच्याच रूपामध्ये येत नाही, तर त्यांचा जीव दुसऱ्या कोणाच्या तरी देहामध्ये राहतो आणि तिथे ते तो शाप भोगतात. मग त्या ठिकाणी ती जी उर्वशी होती ती त्या पुतनेच्या शरीरात राहिली आणि मग भगवंतांनी पुतनेला जेव्हा मारलं तेव्हा तिच्यातील जी उर्वशी होती तिचा शाप भोगण्याचा काळ संपला आणि ती तिच्या मूळ रूपाला प्राप्त झाली. आणि तिच्यातील त्राटिका जी होती, जी राक्षसी, तिला मात्र नित्य नरकातच जावं लागलेलं होतं. पुतनेला सद्गती मिळाली असं जर आपण म्हटलो तर गीतेत भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये सांगितलंय, आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्य कौंतेय ततो यांत्यधमाम गती. म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांना जे वाईट कृत्य करतात त्यांना नेहमी अधमगती प्राप्त होते. मग पुतनेला जर सद्गती प्राप्त झाली असं म्हटलं तर भगवंतांनीच सांगितलेलं वचन खोटं ठरतं. म्हणून त्याचा भावार्थ किंवा त्याच्यातला मतितार्थ असा आहे की पुतनेच्या शरीरामध्ये किंवा तिच्या देहामध्ये जो उर्वशीचा जीव राहत होता त्याला सद्गती मिळाली आणि जो त्राटिकेचा जीव राहत होता तिला मात्र नित्य नरकामध्येच जावं लागलं. हे असं सगळं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे ज्या वेळेला पुतनेचा वध केला असं जेव्हा आपण तो श्लोक वाचतो त्यावेळेला हे सगळं दिवसभर चिंतन करायचंय. म्हणजे मग आपण खरं भागवत वाचलं किंवा कृष्णाचं चिंतन केलं, त्याचं नामस्मरण केलं असं होईल. म्हणून स्वामींनी फक्त थोड्या थोड्या श्लोकांमधून म्हणजे उल्लेखांवरनं आपल्याला त्या सगळ्यांचा परिचय करून दिलेला आहे. संपूर्ण कृष्णचरित्र काही आपण वाचू शकत नाही. म्हणून मग त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला आता, म्हणजे जे मला वाटतं किंवा मी ठरवलं की सांगते, रोज एक श्लोक वाचायचा त्याच्यातला आणि मग त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रसंग सांगितले. मग आपले हात काम करत असतील तर करा दिवसभर त्याचं चिंतन की हा प्रसंग सांगितला होता का त्या श्लोकामध्ये, मग त्याच्यामध्ये काय अर्थ म्हणजे काय सांगायचं असेल आपल्याला भगवंताला, आणि आपण विचार करत गेलो की आपल्याला त्याच्यातून मार्ग नक्की मिळत राहतो आणि आपले विचार पण त्याप्रमाणे आपल्याला सुचायला लागतात. तर त्याच्यामध्ये चिंतन करत राहा दिवसभर, एक दिवस करा, 2 दिवस करा, एक श्लोक घेऊन, आणि मग ते खरं कृष्णाचं चिंतन झालं किंवा भगवंताचं चिंतन झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि
हे जे असतं अशा प्रकारची भक्ती, त्याची 7 दिवस भागवत वाचतो ती दिखाऊ असते. आपण तिथे जाऊन बसतो, फक्त कानावर पडेल ते ऐकतो, गप्पा टप्पा करतो, प्रसाद घेऊन घरी परत येतो. घरी आलं की पुन्हा प्रपंचाला लागतो. मग ती भक्ती कुठे गेली कृष्णाची? तर ती कृष्णाची भक्ती आपल्या मनामध्ये नेहमी राहिली पाहिजे. दिवसभर एखाद्या कृष्ण भक्त म्हणजे कृष्णाच्या आयुष्यातल्या प्रसंगाचं चिंतन करायचं, त्याचं मनन करायचं. आणि मग ते जेव्हा आपण असं करतो तेव्हा त्या कृष्णाविषयी किंवा भगवंताविषयी आपल्याला ओढ लागते आणि आपण निर्मल भक्ती करायला लागतो. हळूहळू त्याचं मोठेपण आपल्याला कळत जातं की तो किती मोठा आहे, आपल्याला त्यांनी काय शिकवलं, काय दिलं आपल्याला, ह्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात त्यावेळेला मग आपण निर्मल भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मध्वाचार्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे की जोपर्यंत मनामध्ये निर्मल भक्तीचा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. मुक्तिर्नैव सुखानुभूती मला मुक्तिश्च तत्साधनम आपल्याला सांगितलं. श्रीमद मध्वमध्ये हरिपरतरा आपल्याला जो श्लोक त्यांनी सांगितलेला आहे, तत्वज्ञान सांगितलं आपल्याला, त्याच्यात त्यांनी सांगितलं की निर्मल भक्ती करा तुम्हाला मुक्ती मिळेल, त्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. पण निर्मल भक्ती म्हणजे काय हे आधी समजून घ्या, हे राघवेंद्र स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. नंतरचा श्लोक, आता प्रत्येक श्लोक वाचत नाही मी, पण काही प्रसंगाचा उल्लेख करते आणि त्या प्रसंगातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे किंवा आपण कसा विचार करायचा हे सांगते. आणि नंतर मग म्हणजे तुमच्या विचारांना थोडी चालना देते. मग तुम्ही आयुष्यभर त्याचं चिंतन करत राहा आणि मग आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये रमून जाता येईल. नंतरच्या श्लोकामध्ये जे प्रसंग सांगितलेले आहेत त्याच्यातला महत्वाचा प्रसंग त्यांनी जो सांगितला तो यशोदेला त्यांच्या मुखामध्ये घडवलेला ब्रह्मांडाचं दर्शन. काली भगवंताला यशोदेने मांडीवर घेतलं होतं आणि मग आता मी देव आहे, मी सगळ्या सामान्य मुलांसारखा नाही, वेगळा आहे, हे कृष्णाने त्याच्या चरित्रातून वारंवार सांगितलेलं आहे. रामाने कुठेही सांगितलेलं नाहीये रामायणामध्ये मी माणूस आहे आणि मी माणसाप्रमाणे वर्तन करतो, असं त्याचं वचन वारंवार आहे रामायणामध्ये. पण श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये मात्र प्रत्येक वेळेला तो दाखवून देतो की मी वेगळा आहे, मी देव आहे. तसं याच्यामध्ये त्यांनी काय केलं, यशोदेला लहान असताना जांभई देण्याचं निमित्त केलं. जेव्हा त्यांनी ते मुख त्यांचं पसरवलं त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं क्षणभर. आणि आपल्या मायेने काही काळानंतर ती स्मृती पण तिची घालवली, कारण देव आहे असं जर कायम स्मृती राहिली तर तिचं त्यांच्याबरोबर वागणं किंवा नातं वेगळं राहिलं असतं. मग ते आपलं बाळच आहे असं समजूनच तिला वागायचं होतं, पण वारंवार जाणीव पण करून द्यायची होती की मी भगवंत आहे. म्हणून असे काहीतरी प्रसंग घडवून आणत होता तो. मग ते जांभई देण्याच्या निमित्ताने ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. अजून एका प्रसंगामध्ये घडवलंय त्यांनी ब्रह्मांडाचं किंवा संपूर्ण विश्वरूप दाखवलं होतं. सगळी मुलं सांगायला आले की यांनी माती खाल्ली. मग तेव्हा आई, आता मुलाचं आणि आईचं नातं आहे, ती मुलाला कुठे माती खाल्लीस दाखव मला तोंड उघडून असं जेव्हा म्हटलं तेव्हा कृष्णाने तोंड उघडून दाखवलं आणि त्यात माती नाही दिसली त्याला, पण दिसलं काय तर संपूर्ण विश्वरूप त्यांनी दाखवलं. त्या क्षणी तिला तेवढ्या क्षणापुरती जाणीव झाली हे काहीतरी वेगळंच आहे बरं काय, हे काही आपला मुलगा नाही. पण पुन्हा मायेच्या योगाने ते सगळ्याची विस्मृती झाली तिला आणि ती पुन्हा मुलगा आणि आई या नात्याने वागायला लागली. म्हणजे त्रैलोक्याचं दर्शन त्यांनी घालून दिलं. मग इथे पण तेच केलं त्यांनी. मग त्याच्याच मध्ये पुढे गर्गमुनींनी त्यांचं केलेलं म्हणजे नामकरण, गोकुळातल्या गोपाळांबरोबर त्यांनी केलेल्या बाललीला यांचा उल्लेख आहे. आणि अशा सगळ्या क्रीडा करून त्यांनी सर्व लोकांना आनंदित केलं हे आपण कृष्ण चरित्रामध्ये ऐकलेलं आहे. पण हे सगळं करत असताना त्याचं दुष्ट संहाराचं कार्य थांबलं होतं करता नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळेल आणि तो दुष्ट हाताशी येईल तेव्हा त्याला त्यांनी मारलेलंच आहे. मग याच्यात बकासूर, धेनुकासूर असे अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहेत. त्यांनी त्यांचा संहार केलेला आहे. मग आता पुढचा श्लोक त्याच्यामध्ये त्यांनी एक जे महत्वाचं कार्य केलेलं आहे त्याचा उल्लेख येतो. तो आहे त्यांनी यमुना नदीमध्ये कालिंदीच्या डोहात कालिया नागा संबंधीचं जे त्यांनी क्रीडा केली तो उल्लेख आहे. मग आता हा प्रसंग जेव्हा आपण वाचतो की कालिया मर्दन केलं तेव्हा आपण काय विचार केला पाहिजे तो मला जो वाटतो तो मी सांगते तुम्हाला. की यमुना नदीमध्ये कालिंदीच्या डोहामध्ये तो कालिया नाग राहत होता. मग तो कालिया अत्यंत विषारी असल्यामुळे त्या संपूर्ण नदीचं पाणी विषमय झालं होतं.
म्हणजे जनावरांना, माणसांना, इतकंच काय झाडाझुडपांना सुद्धा ते पाणी देण्यायोग्य राहिलं नव्हतं. मग एवढी मोठी नदी आणि विषयुक्त झालेली होती आणि सामान्यांना त्याचं पाणी वापरता येत नव्हतं. गाई गुरांना सुद्धा ते पाणी वापरता येत नव्हतं. केलं काय, काय केलं पाहिजे? मग तर या कालियाला इथून आधी बाहेर काढलं पाहिजे. हा विचार कृष्णाच्या मनात पक्का होता. याला कालियाला बाहेर काढायचे इथून आणि संपूर्ण पाणी निर्मळ करायचे. ते केलं त्यांनी. या डोहात का राहत होता तो कालिया? सगळीकडचं सोडून या कालिंदी नदीच्या डोहात का राहत होता? त्याची एक कथा आहे, ती सांगते आता थोडीशी. की आपल्याला माहिती की साप हे गरुडाचं भक्ष्य आहे. गरुड सापांना खातात. मग गरुड नेहमी सापांना खायचा. मग त्या सापांमधला जे प्रमुख होते त्यांना एकदा प्रश्न पडला की असं जर या प्रकाराने जर तो आपल्याला खात राहिला तर हळूहळू आपली प्रजाती नष्ट होऊन जाईल. त्याच्यावरती मार्ग काय काढला पाहिजे? मग ते सगळे जण गरुडाकडे गेले आणि त्याला सांगितलं की बाबा रे, तू असा आधाच्या सारखा सारखं आम्हाला खात बसू नको, कारण आमची प्रजाती नष्ट होईल. तर आम्ही काय करतो की तुला रोज एक साप देतो, तेवढ्यावरती समाधान म्हण, म्हणजे तुझंही समाधान आणि आमची पण प्रजाती नष्ट होणार नाही. तर तो म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एक साप एकाने रोज त्याला द्यायचा. पण ज्या वेळेला या कालियाचा नंबर आला तेव्हा या कालियाने त्याला एक साप देण्याचं नाकारलं. गरुडाला राग आला. मग त्या ठिकाणी त्या दोघांचं झालं भांडण. त्यांनी एकमेकांवरती प्रहार केले, प्रतिहल्ले केले आणि मग गरुडाने त्या कालियाला जखमी केलं, हल्ले करून करून. पण आपला जीव वाचवून हा गरुड कालिया कालिंदीच्या डोहात आला. मग त्या कालिंदीच्या डोहामध्ये तो नाही गरुड येऊ शकत नव्हता का? तर येऊ शकत नव्हता. त्याची पण एक कथा आहे की तो का येऊ शकत नव्हता. तर या कालिंदीच्या डोहामध्ये पूर्वी खूप बेडूक होते आणि मग हा गरुड त्या बेडकांना खायचा सारखा. मग या बेडकांची शक्ती किती? ते आपले छोटे जीव. मग त्याच कालिंदीच्या डोहामध्ये सौभरी नावाचे ऋषी राहत होते. या सगळ्या बेडकांनी त्या सौभरी ऋषींकडे प्रार्थना केली की आमचा जीव वाचवा. आमचा जीव जर वाचवला म्हणजे तुमच्या हातामध्ये आहे, नाहीतर आमची प्रजाती पुन्हा नष्ट होऊन जाईल. मग त्यावेळेला आमचे प्राण वाचवा म्हणून जेव्हा विनंती केली तेव्हा सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिला की जर यापुढे तू या कालिंदीच्या डोहात आलास तर तुझी 100 शकलं होऊन जातील आणि तुला तुझा मृत्यू अटळ आहे. म्हणून तो इथे येत नव्हता कालिंदीच्या डोहामध्ये. आणि ही गोष्ट कालिया नागाला माहिती होती. म्हणून तो कालियाना तिथे राहिला. त्याला वाटलं इथे गरुड येणार नाही, आपण इथे सुरक्षित आहोत. पण तिथे त्यांनी राहून काय केलं तर संपूर्ण पिण्यायोग्य आणि शुद्ध असलेलं पाणी विषयुक्त केलं. जेव्हा आपण दुष्टांच्या सहवासामध्ये राहतो तेव्हा त्यांचे गुण आपल्याला लागतात. म्हणून दुष्टांपासून किंवा वाईट विचारांच्या लोकांपासून आपण थोडं दूर राहिलं पाहिजे, नाहीतर त्यांचे गुण आपण घ्यायला लागतो. मग तो या डोहामध्ये येत नव्हता. मग जेव्हा कृष्णाने कालिंदीच्या डोहात उडी घेतली तेव्हा त्यांनी काय केलं? पहिल्यांदा त्यांचं दोघांचं युद्ध झालं आणि नंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरती उडी मारली आणि त्याच्या फण्यांवरती नृत्य केलं. ते नृत्य केल्यानंतर त्या फण्यांवरती त्याच्या पावलांचे ठसे उमटले सगळे. मग त्यांनी सांगितलं कृष्णाने की कशासाठी युद्ध केलेलं आहे तर तुला ही जागा सोडून जावं लागेल, तू इथे राहायचं नाहीस. तर गरुड कालियाने सांगितलं की मी इथून गेलो तर गरुड टपलेलाच आहे मला खायला, मग माझा मृत्यू अटळ आहे. तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं की आता गरुड तुला खाणार नाही. कारण का तर तुझ्या मस्तकावर माझ्या पावलांचे ठसे उमटलेले आहेत आणि ज्या ठिकाणी भगवंताचे चिन्ह असतात तिथे दुष्ट शक्ती येत नाही. आता बघा, आपण स्वामींच्याकडे जाऊन तप्तमुद्रा घेतो, त्याचं कारण काय तर आपल्या आता भगवंत प्रत्यक्ष कलियुगात येणार नाहीये. मग आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या दुष्ट शक्तींचं रक्षण करायचं, शक्तींपासून रक्षण करायचंय. मग आपण काय केलं पाहिजे तर भगवंतानेच स्वामींसारख्या थोर विभूतींना आपल्या इथे पाठवलेलं आहे पृथ्वी तलावर की आपल्या दीनजनांचं, आपल्या सामान्य जनांना धर्ममार्गाला लावायचंय, आपले रक्षण करायचंय. म्हणून आपण स्वामींच्याकडून आपल्या शरीरावरती भगवंताचे आयुध शंख चक्रचं अंकन करून घेतो. भावना त्याच्या मागची अशी आहे
की ते जर शंखचक्र आपल्या शरीरावरती ती चिन्ह असतील तर दुष्ट शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि असंही रोज आपण म्हणजे पुरुष मंडळी म्हणा किंवा काही स्त्रिया आपण गोपीचंदन आणि मुद्रा लावतो. त्याच्या मागे सुद्धा हीच भावना आहे की भगवंताच्या आयुधांचं अंकन आपण आपल्या शरीरावर करून घेतलं की आपल्याला त्या दुष्ट शक्तींपासून रक्षण आपलं होतं. मग कृष्णाच्या सांगण्यावरून तो कालिया नाग तिथून निघून गेला. भगवंताने यमुनेचं ते पाणी जे आहे ते विषमुक्त केलं आणि लोकांना पिण्यायोग्य केलं. आजूबाजूची धरती त्याच्यामुळे सुजलाम सुफलाम झाली. ते विषयुक्त पाणी होतं त्यामुळे झाडं झुडपं कुठल्याही प्रकारची तिथे नव्हती. एकही झाड तिथे नव्हतं किंवा जनावर सुद्धा तिथे पाणी प्यायला जात नव्हते. म्हणजे एकंदरीत पूर्ण असं वाळवंट. पाणी तर भरपूर आहे पण त्या पाण्याचा काहीही उपयोग होत नव्हता. म्हणून कृष्णाने सगळ्यात प्रथम काय केलं असेल तर जलसंवर्धनाचं काम केलं. ते पाणी विषमुक्त केलं आणि पर्यावरणाचा एक आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे. त्यांनी केलं. मग तो किती मोठा होता. त्यांनी त्या कालिया नागाला तिथून बाहेर काढलं असा विचार करण्यापेक्षा कृष्णाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्हाला जर पाण्याची कमी म्हणजे भासू नये असं वाटत असेल तर आपल्या पृथ्वी तलावर जे पाणी आहे त्या पाण्याचं तुम्ही रक्षण करा, त्याचं जतन करा, त्याचं संवर्धन करा. तर हा विचार आपल्या मनामध्ये येऊन मग पाणी आपण जपून वापरलं पाहिजे किंवा पाणी घाण न केलं पाहिजे. नदीचं पाणी आपण बघतो किती ठिकाणी तरी अत्यंत घाणेरडं झालेलं असतं. त्याच्यात वाटेल त्या गोष्टी आपण टाकतो. तर त्यांनी कृष्ण निर्माल्य टाकतो आपण कितीदा तरी. देवाचं निर्माल्य आहे असं म्हणतो आणि नदीच्या प्रवाहामध्ये टाकून देतो. कितीतरी गोष्टी आम्ही पाण्यात विसर्जन केलं असं म्हणतो आपण त्याला. पण त्या ठिकाणी आपण एका परीने ते पाणी म्हणजे दूषित करत असतो. मग इथे कृष्णाने सांगितलं की हे पिण्यायोग्य पाणी आहे. आपल्याला जीवन चालवण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे. तर हे दूषित न करता त्याचा सांभाळ करा, त्याचं संवर्धन करा. मग ज्या वेळेला हे कालिया नागाची कथा आपण ऐकू तेव्हा प्रत्येक वेळेला मनामध्ये चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे की जिथे कुठे पाण्याचे साठे आपल्याला दिसतील तर त्या पाण्यामध्ये सार्वजनिक आहे, जो त्या कोण बघणार आहे असं म्हणून त्याच्यामध्ये वाईट गोष्टी न टाकता किंवा निर्माल्य म्हणा किंवा आपल्याला नको असलेल्या वस्तू आपण सगळ्या तिथे नेऊन टाकतो. तर त्या गोष्टी टाळल्या तर आपण खऱ्या अर्थाने कृष्ण चरित्रामधली कालिया नागाची कथा ऐकली आणि त्याचं चिंतन आणि मनन केलं असं समजायला हरकत नाहीये. तर आपण या असं जर वागलो तर भगवंताच्या कृपेला पात्र होऊ. भगवंतांनी एक एक लीला केल्या, त्यांनी त्या सगळ्या आपल्या समोर ठेवल्या. तर फक्त ते आठवण्यापुरतं नाही आहे तर ते आपल्याला त्यांनी एक प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही चाला आणि तुमचं जीवन व्यतीत करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा आता महत्वाचा प्रसंग पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आपल्याला माहिती आहे कुमारींनी केलेल्या कात्यायनी व्रताचा. त्यात काय झालं आपल्याला माहितीये. बेरे काना चोळी लुगडी आपण गाणी म्हणतो ती आणि मग त्याच्यामध्ये खूप आनंद पण घेतो की अरे वा कसं कृष्णाने गोपींची फजिती केली वगैरे वगैरे गोष्टी छान आपण ऐकतो आणि कथाकार पण सांगतात तशा गोष्टी. पण त्या कथेमधून आपल्याला काय घ्यायचंय याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की या प्रसंगातून ते आपल्याला एक संदेश देतात. ते सांगतात की ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे नदी असो, समुद्र असो, विहिरी असो, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्नान करत असाल त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण वस्त्रासहित स्नान करायचं आहे, विवस्त्र होऊन करायचं नाही. हे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. मग श्रद्धा म्हणून जर आपल्याला याच्याकडे बघायचं की भगवंतांनी सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी स्नान करताना कपड्यांसहित पाण्यात उतरा तुम्ही, तर श्रद्धा म्हणून बघत असाल तर त्याच्याकडे एक विचार असा आहे की जर आपण म्हणजे कपडे काढून त्या पाण्यामध्ये जर उतरलो तर त्या पाण्यात असलेल्या जलदेवता ज्या आहेत त्या देवतांचा अपमान होतो. म्हणून आपण तसं त्या पाण्यामध्ये उतरायचं नाहीये. आणि दुसरं असं की सामाजिक दृष्टिकोन की आपण तोकड्या कपड्यांमध्ये वावरायचं आणि समाजाची दृष्टी दूषित आहे असं म्हणायचं. यापेक्षा आपणच आपलं लज्जारक्षण करायचं आणि आपल्यालाही आनंद द्यायचा आणि समाजाला पण आनंद द्यायचा. हा उपदेश किंवा हे मार्गदर्शन भगवंतांनी आपल्याला याच्यामधून केलेलं आहे की आपलं सार्वजनिक ठिकाणी वर्तन असं असावं की आपल्या वागण्यामुळे लोकांच्या भावना विचलित होणार नाहीत.
तर ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे, हे मार्गदर्शन याच्यात त्यांनी केलेलं आहे. आता पूर्वीच्या काळी सांगण्यासाठी म्हणून काही कथा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, काही प्रसंगांमधून त्यांनी आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. चिंतन आपण करायचे आणि आपल्याला काय घ्यायचं त्याच्यामधून हे आपण ठरवायचं आहे की असं घडू नये समाजामध्ये जे आपण आता बघतो. त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे की जे काही अत्याचार होत आहेत समाजामध्ये किंवा वाईट वर्तन तरुण पिढीकडनं सुद्धा जे घडतंय त्याच्या मागे एवढंच आहे की तुम्ही जेव्हा भावना उत्तेजित करणाऱ्या गोष्टी जर समाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी राहून कराल तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम झाल्याशिवाय तुम्हाला म्हणजे होणारच, त्याचा परिणाम तो दिसणारच आहे तुम्हाला. म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपलं वर्तन कसं असावं हे सांगण्यासाठी म्हणून त्या कात्यायनी व्रताचं निमित्त केलं. त्या गोपिकांना सांगितलं की तुम्ही पाण्यामध्ये उतरला आहात, कपडे सगळे तुम्ही तिकडे बाहेर काढून ठेवलेले आहेत, तर असं केलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या व्रताचा भंग होईल. भावनिक दृष्टीने श्रद्धा म्हणून पाहिलं तर तुमच्या व्रताचा भंग होईल, म्हणून तुम्ही असं वर्तन करू नका अशी त्यांना शिकवण दिली. आणि त्याच्यातून आपल्याला पण शिकवण दिली आहे की सार्वजनिक ठिकाणी आपण वागताना कशा प्रकारे वागलं पाहिजे. तर या श्लोकामध्ये राघवेंद्र स्वामींनी जे संपूर्ण श्लोक रचलेले आहेत त्याच्यामध्ये या प्रत्येक घटनेचा उल्लेख आलेला आहे. काय म्हणे, एक विद्वान गृहस्थ होते, तर त्यांच्याशी असं गप्पा मारत बसलेले असताना त्यांना विचारले लोकांनी की आता 2 तास प्रवचन द्यायचे तुम्हाला किंवा 2 तास बोलायचे तुम्हाला, तुम्ही 1 महिनाभर आधी नक्की अभ्यास सुरू केला असेल त्याचा. तर ते म्हणे नाही, मी एक 10-15 मिनिटं नजर फिरवली आणि तुमच्या समोर येऊन बसलो. मग ते म्हणे 10 मिनिट जर तुम्हाला बोलायचं असेल तर मग तुम्हाला वाचायचंच काम नाही. ते म्हणे नाही, 10 मिनिट मला जर बोलायचं असेल तर मी 10 दिवस त्याचा अभ्यास करतो. कारण का की विस्तृत सांगणं सोपं आहे हो, पण ते छोटं करून सांगणं, त्याच्यातलं मर्म सांगणं हे फार कठीण आहे. राघवेंद्र स्वामींनी ते केलेलं आहे की आपल्याला अगदी थोडक्यात सांगितलंय कृष्ण चरित्रामधला तुम्हाला काय भाग घ्यायचंय आणि त्याच्यावर काय चिंतन करायचंय, कशा प्रकारे चिंतन करायचंय हे त्यांनी सांगितलेलं आहे. असा हा छोटेखानी ग्रंथ आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक घटनेचा म्हणजे कृष्ण लीलेचा प्रत्येक घटनेचा उल्लेख केलेला आहे. आता आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून त्याच्यातले आपल्याला परिचित असलेले प्रसंग घेऊनच मी त्याच्यावर थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी गोवर्धन पर्वताचा कथा आपल्याला माहिती आहे. अजून एक महत्वाची कथा त्याच्यामध्ये त्यांनी जी सांगितलेली आहे किंवा जो उल्लेख आहे की त्याचं वर्णन मी करणार आहे ती आहे रासक्रीडा. रासक्रीडेचं वर्णन पण आपण खूप करतो. कृष्णाने अगदी खूप लहान असताना त्या गोपिकांबरोबर प्रणय क्रीडा केली, रासक्रीडा केली. त्याच्यावरती अनेक वेळेला टिंगल टवाळी सुद्धा झालेली आहे की कृष्णाने असं कसं केलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चर्चेला पण गेलेल्या आहेत. काही समाजामध्ये असे लोक असतात, समाज विघातक लोक, की ते अशा प्रकारे चर्चा करतात, काय हो तुमचा कृष्ण 5 वर्षाचा 6 वर्षाचा असताना त्यांनी एवढ्या मोठ्या बायकांच्या बरोबर क्रीडा केली असं म्हणणारे पण पुष्कळ आहेत. पण त्याच्या मागे सुद्धा काय कारण आहे, तर काय आपल्याला उपदेश केलेला आहे तो समजून घेणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ती रासक्रीडा आपल्याला माहिती आहे की गोपी सगळ्या भगवंतावरती अत्यंतिक प्रेम करत होत्या आणि त्यांना असं वाटायचं की सतत कृष्णाने आपल्या जवळ असावं, त्याच्या सहवासामध्ये राहावं, त्यांनी आमचं ऐकावं, आमच्या बरोबर खेळावं असं त्या गोपींना सारखं वाटायचं. म्हणून मग त्या कृष्णाने एकदा सांगितलं की तुमची ही इच्छा पूर्ण करतो. म्हणून मग शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी सगळ्या गोपींना बोलवलं आणि मग त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर रासक्रीडा केली. त्या गोपींना आनंद झाला की किती दिवसांनी आपली इच्छा पूर्ण होतीये. त्या गोपींना बोलवलं म्हणजे कृष्ण आला, त्यांच्यामध्ये क्रीडा केली, त्यांनी त्यांच्याबरोबर खेळला. आपण आपल्या कृष्णाष्टमी आली आता पुढच्या शनिवारी, येत्या शनिवारी आहे की आपल्याकडे टिपऱ्यांचा खेळ सुरू होतो की त्याच्यामध्ये ते काय किती सांगू मी सांगू कुणाला ते गाणं चालू होतं सगळं की त्याच्यामध्ये टिपरा वगैरे सुरू होतात. पण त्याच्यामधून आपल्याला त्यांनी काय सांगितलं या कथेमधून किंवा या प्रसंगामधून आपल्याला काय सांगितलं ते आपण आज समजून घेऊया की त्याच्यामध्ये त्या गोपी ज्या वेळेला त्या कृष्णाबरोबर खेळायला लागल्या मग प्रत्येकीच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की आम्ही काहीतरी विशेष आहे, कारण कृष्ण माझ्या बरोबर आलेला आहे, तो माझ्या बरोबर क्रीडा करतोय, माझ्या बरोबर खेळतोय म्हणजे मी वेगळी आहे. प्रत्येकीच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला आणि काहीतरी वेगळे पण आपल्यामध्ये आहे असं त्यांना वाटायला लागलं. कृष्णाने ओळखलं की यांच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला.
काय होतं की आपण ज्या वेळेला परमार्थ करतो त्याचा पण अहंकार होतो बरं का. मी परमार्थ करते, मी इतका जप करतो, मी इतकी पारायण केली, हे जेव्हा आपण आवर्जून सार्वजनिक ठिकाणी सांगतो तेव्हा समजायचं की त्या परमार्थाचा आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. म्हणून आपल्याकडे नेहमी सांगतात की जे तुम्ही परमार्थ करता तो सार्वजनिक करू नका. दान धर्म करता तो सार्वजनिक करू नका, कोणालाही सांगू नका, कारण तो सांगत गेलो की आपला अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तसा या गोपींच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. म्हणून कृष्ण त्या सगळ्यांच्या मधून अचानक अदृश्य झाला आणि एकाच गोपीला घेऊन पुढे निघाला. मग थोडं पुढे गेल्यानंतर तिला पण वाटायला लागलं की हा, ह्या सगळ्या गोपींपेक्षा मी वेगळी आहे कोणीतरी, कारण तो माझ्या एकटी बरोबरच आला, म्हणजे मी त्याला जास्त प्रिय आहे. हा विचार तिच्या मनामध्ये आला की कृष्ण तिथूनही अदृश्य झाला. आणि मग सगळ्या गोपींच्या मधून कृष्ण अदृश्य झाल्यानंतर त्यांना दुःख झालं की अरे आता आपल्या बरोबर खेळत होता हा आता गेला कुठे. आणि मग एकमेकींना विचारायला लागल्या की तुझ्या बरोबर खेळला, तुझ्या बरोबर खेळला. मग ती एक गोपी आपल्या बरोबर दिसत नाहीये, तिच्या बरोबर पण गेला असेल, तिच्या बरोबर गेला असेल, तो तिच्या मागोमाग गेल्या, तर ती पण एकटीच झाडाखाली रडत बसली होती. मग आता तिच्या जवळही नाही, मग गेला कुठे. मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्याला सोडून गेला आहे. त्यांना दुःख झालं आणि त्यांनी त्यांची जी प्रार्थना त्याची केली त्यावेळेला जो शरणागत भाव त्यांच्या मनामध्ये होता तो भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपण जेव्हा भगवंताची प्रार्थना करतो किंवा त्याच्या पुढे शरणागती निर्माण करतो तेव्हा देवा मी काहीच नाही हा भाव मनामध्ये जेव्हा आपल्या निर्माण होतो आणि आपण त्याला शरण जातो तेव्हा तो कृपा करतो. म्हणून मग त्या वेळेला त्या गोपींच्या मनामध्ये जेव्हा शरणागत भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला तेव्हा त्यांनी पुन्हा त्याची आठवण काढायला सुरुवात केली. मग ते गोपी गीत आपल्याला प्रसिद्ध आहे, जयती ते दिकम आपण म्हणतो सगळेजण. तर ते गोपी गीत त्या गायल्या सगळ्या आणि मग कृष्णाच्या म्हणजे मनामध्ये विचार आला की हा आता यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने शरणागत भाव निर्माण झालेला आहे. म्हणून मग ते पुन्हा तो प्रगट झाला त्यांच्यामध्ये आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्याबरोबर क्रीडा केली. तर हे सगळं वर्णन त्या गोपी गीतामध्ये म्हणजे 5 अध्यायांमधनं रासक्रीडा आहे. तर त्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं की हा भाव निर्माण झाल्यानंतर तो कृष्ण आला, पण मग आपण काय शिकायचं त्याच्यामधून हाही प्रश्न आहे. आपण काय करतोय आज की आपण त्या कथांमधनं काय शिकायचं याचा विचार करतोय. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होत नाही आणि शरणागत भाव निर्माण होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला प्रसन्न होत नाही. म्हणून ही गोष्ट कायम मनामध्ये ठेवायची आहे की नुसती भक्ती असूनही चालत नाही, तर तो शरणागत भाव आला पाहिजे की मी क्षुद्र आहे, मी सामान्य आहे, तुझ्या पुढे मी दया काहीच नाही. हा भाव कायम मनामध्ये राहिला पाहिजे आणि तो श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठीच अशा प्रकारचे प्रसंग त्यांनी आयुष्यामध्ये घडवून आणलेले आहेत की तो श्रेष्ठ आहे आणि आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असा विचार किंवा असं कळल्याशिवाय आपल्याकडे कमीपणाची भावना निर्माण होत नाही. नाहीतर प्रत्येकाला वाटतं मी श्रेष्ठ, पण आपल्यापेक्षा कोणीतरी हे श्रेष्ठत्व कशावरनं ठरतं. तर ते म्हणजे समोरची व्यक्ती म्हणजे 10 लोकांमध्ये बसलेली व्यक्तीमध्ये कोणीतरी श्रेष्ठ असेल, पण त्या 10 पेक्षा जे जास्त 100ांचा समूह घेतला तर ती व्यक्ती कनिष्ठ ठरते. त्याच्यामध्ये 10च्या समुदायामध्ये असेल श्रेष्ठ, पण 100 मध्ये गेल्यानंतर तसं भगवंत हा संपूर्ण जगाचा नियंत्रणकर्ता आहे, त्याच्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. हा भाव नेहमी आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि असा भाव जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा भक्ती करत असताना आपल्या मनात अभिमान कधीही येत नाही. आणि जर तो आला तर गोपी गीताच्या ह्याच्यातून लक्षात ठेवा की तो जवळ आलेला भगवंत सुद्धा आपल्यापासून दूर जातो. आला होता तो गोपींच्या जवळ, क्रीडा पण केली त्यांनी, पण तरी देखील निघून गेला त्यांना सोडून. कारण काय की जेव्हा त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला तेव्हा त्यांनी त्यांना सोडून दिलं. म्हणून मग गोपी गीत म्हणत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये हाच भाव आला पाहिजे आणि असा जो कृष्ण आहे तो आमचे रक्षण करो असं राघवेंद्र स्वामींनी सांगितलं. त्यानंतर मग धनुर्यागाचं निमित्त करून कंसाला कंसाने श्रीकृष्णाला आणि बलरामाला बोलवून घेतलं. त्या ठिकाणी मग तो परीट माळी ती त्रिवक्रा दासी वगैरे या सगळ्यांचा उद्धार केला. ह्या कथा आहेत.
मग काल यवनाचा वध, जरासंधाचा वध, अशा सगळ्या प्रसंग त्यांनी याच्यामधून सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं आहे तर त्यांच्या विवाहाची कथा. त्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचंय, आपण म्हणतो काय भाग्यवान आहे किंवा काय नशीबवान आहे बाबा श्रीकृष्ण, इथे आम्हाला एक बायको सांभाळता येत नाही आणि श्रीकृष्ण 16,000 बायका कशा सांभाळल्या असतील. तर त्या विवाह करण्यामागचा जो प्रसंग आहे किंवा त्या मागची भावना त्याची जी आहे ती आपण एकदा थोडीशी समजून घेऊ. त्यांनी आधी त्या 8 विवाह त्याचे झालेले, त्यानंतर 16,000 स्त्रियांशी त्यांनी विवाह केला, ही कथा आपण ऐकतो. मग त्यांच्याशी काय केलं, 16,000 स्त्रियांशी विवाह करून काय केलं, त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की त्या नरकासुराच्या बंदिवासामध्ये त्या स्त्रिया होत्या आणि त्या काळची परिस्थिती बघता समाजामध्ये घरातली स्त्री दुसऱ्या पुरुषाच्या बंदिवासात राहिली म्हटल्यानंतर तिला समाजामध्ये स्थान नव्हतं. आजही ती परिस्थिती आहे. परित्यक्ता स्त्रिया, त्यानंतर बलात्कारित स्त्रिया, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. वास्तविक त्या स्त्रियांचा त्याच्यामध्ये काही दोष नसला तरी पण आपण दूषित नजरेने त्यांच्याकडे बघतो. हे आताही समाजामध्ये आहेच आहे. तर मग त्यावेळेला तर होतच होतं. मग या 16,000 स्त्रिया त्या बंदिवासामध्ये जेव्हा होत्या त्या राजाच्या, त्याच्यातून त्यांना मुक्त केल्यानंतर त्यांना समाजात काय स्थान असेल, कोणी यांना स्वीकारलं असतं का, तर निश्चितच स्वीकारलं नसतं की अरे इतके वर्ष त्या राजाच्या बंदिवासात राहून आल्या, माहिती नाही ही स्त्री शुद्ध आहे का नाही, आम्ही नाही स्वीकारणार. हा भाव सामान्य जनांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहतच नाही. मग जर तसं असेल तर मग त्या स्त्रियांना काय प्रतिष्ठा किंवा समाजात त्यांचं काय स्थान. म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच त्यांना स्वीकारलं. म्हणजे मग लोकांना बोलायला जागाच नाही की कृष्णाच्या पत्नी आहेत म्हटल्यानंतर समाजात आपोआप त्यांना स्थान मिळेल आणि मग त्यांच्या वाट्याला असं नरकाचं जिणं येऊ नये म्हणून कृष्णाने केलेली ही एक सामाजिक सुरक्षा होती. स्त्रियांच्या दृष्टीने समाजात अशा प्रकारच्या स्त्रिया असतील तर आपलं वर्तन कसं असावं याचा आदर्श पाठ आपल्याला भगवंताने घालून दिलेला आहे. म्हणून मग या कथेचा जेव्हा आपण उल्लेख करू किंवा या कथेचं जेव्हा आपण स्मरण करू आणि त्याच्यावरती चिंतन करू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की समाजामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्त्रिया दिसतील तेव्हा त्या स्त्रियांना योग्य त्या सन्मानाने वागवायचं आहे आणि त्यांना तसं वागवत असताना त्यांचा सन्मानाला कुठे धक्का लागणार नाही हे याचा विचार आपण करायचा आहे. मी एक छोटीशी एक काय म्हणतात त्या ह्याच्यावरती मोबाईलवरतीच एक रील पाहिली होती. त्याच्यात एक दाखवली होती कथा की एक भाजीवाली शहरामध्ये भाजी विकायला आली आणि मग रात्री गावाकडे परत जायचंय तिला. तर गावाकडे परत जाताना तिची शेवटची गाडी गावाकडची जी ती चुकली. मग आता त्या शहरात ती जाणार कुठे, मग ती पायी निघाली जायला आणि मग गावातले किंवा शहरातले 4 टवाळखोर डोकी तिच्या मागे लागले. तिच्या मागे मागे गाडीवरती चालली होती आणि ती पायी चालली. त्यावेळेला त्यातला एक सज्जन ज्याने श्रीकृष्णाचं काहीतरी उपदेश ऐकला असेल त्यांनी आपली गाडी चालू केली आणि त्या मुलीच्या मागोमाग गाडी नेली. ती गाडी आपल्या मागे येते असं म्हटल्यानंतर ती मुलगी भराभर पुढे चालायला लागली आणि त्यांनी त्या दिशेने गाडी नेली जिथे त्याचं घर होतं. आणि मग त्यांनी त्या घर दिसल्यानंतर त्या मुलीने दार वाजवलं आणि त्या स्त्रीला म्हणे की मग काही लोक माझ्या मागे लागलेले आहेत म्हणून मी इथे आले. त्यावेळेला तिचा तो नवरा ते पाठीमागून आला, गाडी थांबवली आणि त्यांनी सांगितलं की कारभारिणी ही ताई आलेली आहे, हिला घरामध्ये ठेवून घे, रात्रभर आश्रय दे, जेवू खाऊ घाल आणि सकाळी तिला परत पाठवून दे. म्हणजे अशा प्रकारचं आपलं वर्तन असलं पाहिजे. त्या 4 गुंडांपासून त्या व्यक्तीने तिला म्हणजे संरक्षण दिलं, आपल्या घरी नेऊन ठेवलं आणि आपल्या पत्नीला सांगितलं की हिला रात्रभर आपल्या घरामध्ये राहू दे, सकाळ झाल्यानंतर तिला तिच्या गाडीमध्ये आपण बसवून देऊ. तर हे ज्या वेळेला ही कथा जेव्हा आपण वाचू, कृष्णाच्या विवाहाची कथा वाचू, तेव्हा आपल्याला ज्या ज्या वेळेला एखादी अशी अडचणीत असलेली स्त्री भेटेल तेव्हा शुद्ध मनाने तिला मदत करा असा विचार भगवंतानी आपल्याला त्याच्यामध्ये घालून दिलेला आहे. या सगळ्या स्त्रियांबरोबर कृष्ण संसार कसा करतो असा प्रश्न एकदा नारदांना पडला. म्हणून नारद गेले बघू तरी कृष्ण कसा कसा एवढ्या स्त्रियांना पुरा पडतो. त्या नारदांना काय माहित नव्हतं का की हे भगवंतच आहेत म्हणून, पण तरी देखील त्यांनी एक खेळ करायचा म्हणून गेले तिकडे. आणि मग
तिथे पाहिलं, प्रत्येक महालामध्ये कृष्ण प्रत्येक स्त्री बरोबर काहीतरी करत बसलेला त्यांना दिसलं. कशासाठी ही कथा सांगितलेली असेल हो? तर याच्यामध्ये भगवंतांना माहिती होतं की, म्हणजे नारदांना माहिती होतं की हा भगवंत आहे, पण मग लोकांना कसं कळावं? लोकांना त्यांचे गुण कळायला पाहिजे. सांगितलं की कृष्ण चरित्रामध्ये वारंवार कृष्णाने सांगितलेलं आहे की मी भगवंत आहे. फक्त आपल्याला तो कुठे कुठे सांगितलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लोकांना त्याचे गुण कळावे. कोणते गुण आहेत त्याच्यामध्ये? तर तो सर्व दोष दूर आहे, अनंत कल्याण गणित गुण परिपूर्ण आहे, सर्वोत्तम आहे, सगळीकडे व्याप्त आहे. त्याला प्रत्येक महालामध्ये त्यांनी कृष्णाचं दर्शन घडवलं. त्याच्यातनं काय सांगितलं तर तो सगळीकडे व्यापून राहिलेला आहे, हे त्याचे गुण कळावेत. आणि एवढंच नाही तर ब्रह्मदेव, रुद्रदेव इत्यादी सगळ्या देवतांना सुद्धा तो वंदनीय आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या जे गुण आहेत ते आपण म्हणतो आम्हाला कृष्ण समजला हो, पण आपल्याला तर काही समजला नाही, देवदेवतांना समजला नाही. एवढंच काय की त्याच्या नित्य सहवासात असलेली जी लक्ष्मी आहे त्याची पत्नी, तिला सुद्धा त्याचे सगळे गुण कळलेले नाहीत. आपण तर कुठल्या कुठे दूर राहिलो. या कथेची आठवण देऊन स्वामी आपल्याला सांगतात की त्याच्या सर्व गुणांना वारंवार आठवा. भगवंतामध्ये कोणते गुण आहेत त्याचं सतत चिंतन करा. म्हणजे मग काय होईल की त्याचा एखादा जरी गुण चांगला, की सर्वांशी चांगलं वागावं, प्रेमाने वागावं, एवढा गुण जरी आपल्याला आत्मसात करता आला तरी आपल्या जीवाचं कल्याण झालं. आणि पुढचा जन्म आपण एक पायरी वरती म्हणजे मोक्ष मार्गाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणायला हरकत नाही. तर असा हा सर्व गुण संपन्न, सर्व दोष दूर असलेला भगवंत आमचं रक्षण करो असं ते आपल्याला सांगतात. मुळातच या कृष्णाच्या कथा, त्याच्या लीला या श्रवणीय आहेत, मननीय आहेत, पण त्याही पेक्षा मार्गदर्शक आहेत, हे निश्चित आहे. आणि मग राघवेंद्र स्वामींनी आपल्याला तर छान एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे की 28 श्लोक आपण पाठ करू शकतो. खरं म्हणजे रोज जर वाचलं ते तर आपल्याला एक स्तोत्र पाठ झाल्यासारखं पाठ करू शकतो आपण. ते पाठ करावं किंवा नित्य वाचत राहावं. आणि कुठला तरी एक विचार म्हणजे इतर गोष्टींचा विचार करण्यापेक्षा की ही शेजारची व्यक्ती माझ्याबरोबर कशी वागली, किंवा मला आज कमी पैसे मिळाले, माझे पैसे चोरीला गेले, माझी प्रगती झाली नाही, शेजाऱ्याची झाली, मला अपयश आलं, शेजाऱ्यांचं चांगलं होऊ नये बाबा, माझं चांगलं व्हावं, असे विचार करण्यापेक्षा आज आपण जे स्तोत्र म्हटलं किंवा जे 28 श्लोक म्हणले त्यातला कुठला तरी एखादा प्रसंग आठवून त्या प्रसंगावरती जर आपण दिवसभर चिंतन करत राहिलो तर किती चांगली गोष्ट होईल ती. आणि हेच राघवेंद्र स्वामींनी आपल्याला त्यांच्या या छोटेखानी ग्रंथांमधून सांगितलेलं आहे की नित्य त्याचं स्मरण करा आणि सतत त्याचं चिंतन करा. भागवत रोज वाचणं शक्य नाहीये किंवा रोज बसून पोथी पुराण पारायण करणं ही स्त्रियांना तर अजिबातच शक्य नाहीये, कारण बाकीचा प्रपंचही सगळा त्यांना सांभाळायचा असतो. पण त्या असं आपण म्हणूया की खास स्त्रियांसाठी ही सोय केली असेल की ते 28 श्लोक वाचा, त्यातला एक प्रसंग घ्या आणि दिवसभर हात जरी कामात गुंतलेले असतील तरी त्यांचं चिंतन करत बसा, म्हणजे तुमचं भगवंताचं नामस्मरण होईल. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे त्याचं सतत चिंतन केलं की मग ती आपल्या मनामध्ये रुजायला लागते आणि मग आपलं वर्तन पण तसंच होत जातं. म्हणून सतत भगवंताचं चिंतन करण्याचा हा एक मार्ग राघवेंद्र स्वामींनी आपल्याला घालून दिला असं म्हणायला हरकत नाही. आणि आज राघवेंद्र स्वामींच्या मध्य आराधनेच्या निमित्ताने त्यांचा जो ग्रंथ आहे, छोटा म्हणता येणार नाही, छोटा पण महान, मूर्ती लहान कीर्ती महान म्हटल्यासारखं त्या ग्रंथाची आहे. आणि तो ग्रंथाचं थोडंसं तरी काहीतरी त्याच्यावरती सांगण्याचं भाग्य मला आज मिळालं, म्हणजे ही स्वामींची कृपा आहे. आणि राघवेंद्र सेवा संघाने मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे ऋणात राहते. ऋण व्यक्त करते, आभार नाही मानत, कारण आभार त्यांचे मानावे, हे सगळे आपलेच आहेत म्हणून त्यांचे नाही मानत. शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगते आणि समारोप करते. गोष्ट अशी आहे, एकदा म्हणे सूर्याला रजेवर जायचं होतं, 8 दिवसाची सुट्टी पाहिजे होती सूर्याला. म्हणून मग सूर्याने प्रकाश देणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा मला 8 दिवस रजेवर जायचंय, तर माझी ही जबाबदारी कोणीतरी सांभाळा. मग त्याच्यापैकी प्रत्येकाने काहीतरी कारणे सांगितली. चंद्र म्हणे मी प्रकाश देऊ शकतो पण माझाच प्रकाश तुझ्यामुळे आहे. असं काय 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 चर्चा झाली, प्रश्न पडला काय करावं.
मग त्याच्यामध्ये एक छोटीशी पणती पण आली होती आणि त्या पणतीने सांगितलं की मी आहे छोटी, पण जोपर्यंत माझ्यामध्ये तेल आणि वात आहे तोपर्यंत मी माझ्या प्रतीने माझ्या भोवती प्रकाश देण्याचं काम करते. त्याप्रमाणे जोपर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण आहेत तोपर्यंत मला जे काही समजलेलं असेल ते तुम्हा सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते, एवढं सांगते.